आज तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची 337वी पुण्यतिथी निमित्त जामनेर शहरात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी समस्त समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। संताजी जगनाडे महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी सुदंबरे या गावी झाला। त्यांचा ते 14 तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते। तुकाराम महाराजांच्या गाथा जिवंत ठेवण्याचे काम संताजी महाराजांनी केले। संताजी महाराजांचा एक आख्यायिका अशी सांगितली जाते की तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना एक वचन दिलं होतं की तुमच्या अंतिम समयी मी त्या ठिकाणी उपस्थित राहील, असं वचन तुकाराम महाराजांनी दिलं होतं। पण दुर्दैवाने संताजी महाराजांच्या पूर्वीच तुकाराम महाराजांचं निधन झालं आणि मार्गशीर्ष महिन्याच्या त्रयोदशीला त्यावेळेला 1688 मध्ये संताजी महाराजांचं निधन झालं। त्यावेळेला असं सांगितलं जातं की त्यांचा जो देह होता, जो देहावर माती टाकत असताना त्यांचा चेहरा झाकला जात नव्हता। असं म्हटलं जातं की वैकुंठातून साक्षात तुकाराम महाराज आले आणि त्या तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला 3 मूठ माती टाकली त्यावेळेला त्यांचा चेहरा झाकला गेला। असं एवढं हे प्रेम त्यांचं होतं। अशा या महान संतास सर्वांच्या वतीने, समस्त समाज बांधवांच्या वतीने मी अभिवादन करतो। धन्यवाद। संताजी जगनाडे महाराज की जय। श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त आज समस्त तेली समाज जामनेर यांच्या वतीनं पुण्यतिथीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन करतोय। संताजी जगनाडे महाराजांबद्दल सांगायचं झालंच तर संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांचे जे अभंग होते ते जिवंत ठेवण्याचं काम संताजी जगनाडे महाराज यांनी केलं। त्यांच्या मुखी तोंडी पाठ असे त्यांचे अभंग होते। ते तुकाराम महाराजांचे लेखनिक म्हणून त्यांनी जे अभंग लिहिले आणि संताजी जगनाडे महाराज हे जेव्हा यांनी देह ठेवला तेव्हा त्यांचं जे चेहरा आहे तो झाकला जात नव्हता। त्याच्यासाठी संत तुकाराम महाराजांना सुद्धा या वैकुंठावरून परत यावं लागलं आणि आपली एक माती मूठ ही त्यांना टाकावी लागली। त्याच्यानंतर त्यांचं देह ठेवण्यात आलं। तर एक अभंग आहे संताजी महाराजांचा, चारितर बोधन माझे गुंतले वचन, आम्हा येण्या झाले तेलिया कारणे, 3 मुष्टी मृतिका देख तेव्हा लोपेले मुख, आले म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोक। असा हा अभंग संताजी जगनाडे महाराजांचा तुकाराम महाराजांसाठी त्यांनी जे कार्य केलं होतं त्याच्यासाठी हा लिहिला होता। धन्यवाद।